राज्यात सुरू असणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांना बंडखोरीचा फटका बसला आहे. नवी मुंबई ते भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपनी ताकद आजमा लो, अपनी हैसियत क्या है, आपको भी समझ जाएगी अशा शब्दात समाचार घेत निवडणुकीच्या रिंगणात खुले आवाहन दिले. येत्या 23 तारखेला मतमोजणीनंतर बंडखोरांचे तोंड बारीक होईल, त्यांना त्यांची जागा दिसेल असा टोलाही फडणवीसांनी लगावला. तर राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ऐरोली विधानसभेतील बंडखोर विजय चौगुले यांच्यासह भाजपशी काडीमोड होऊन शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या संदीप नाईक यांना देखील हा टोला लगावला गेल्याची चर्चा नवी मुंबईत रंगली आहे. कोपरखेरणेमध्ये झालेल्या कार्यकर्त्या बैठकीत फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या समोरचे जे 3 पक्ष आहेत, आता त्यांची काय अवस्था आहे मी सांगणार नाही, पण ज्या प्रकारे एकमेकाच्या सोबत राहून ते ज्या प्रकारच्या कुरघोड्या करतायत ते आपण पाहतो. अर्थात काही प्रमाणात आपल्या महायुतीत बंडखोरी झाली आहे, आपल्या नवी मुंबईत तर झाली आहे, पण काही अडचण नाही आहे. हे मी कोणाला कमी लेखत नाही, पण मला असं वाटतं की ठीक है, अपनी ताकत आजमा लो, अपनी हैसियत क्या है ये आपको भी समझ में आ जाएगा. हे जे बंडखोर आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, आप भी अपनी ताकत आजमा लो, आपकी हैसियत क्या है ये आपको समझ में आ जाएगा. ज्या दिवशी 23 तारखेला प्रचंड मताने आपली जागा निवडून येईल त्यावेळी निश्चितपणे बंडखोरांचं तोंड देखील छोटंसं झालेलं असेल. मात्र आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, पीरिपा, जनसुराज्य अशी एक मोठी युती आपली आहे. आपली लवजी शक्ती सेना आहे. आपल्या युतीच्या कामावर आपण फोकस करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ही जागा निवडून आणायची आहे. आता मी जरी इथे सभेला आलो नसलो तरी मी तुम्हाला एक शब्द देऊन जातो, विजयी सभेला मी निश्चितपणे येईन.